या दीर्घ श्वसनामध्ये आपण 3 प्रकारचं श्वसन एकत्रित करतोय. पहिलं आहे हलकीशी पोटाची हालचाल होते, त्याला ॲबडॉमिनल ब्रीदिंग असं म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे थोरॅसिक ब्रीदिंग. आणि तिसरं जे श्वसन करतोय त्याचं नाव आहे कॅलिव्हिक्युलर ब्रीदिंग. म्हणजे कॉलर बोन जे आहे ते हलकासा वर घेतोय आणि अजून श्वास भरतोय. आपण नेहमी घेतो त्याच्या जवळजवळ 8 ते 10 पट जास्त हवा आपण आपल्या फुफ्फुसामध्ये भरतोय. आणि जेवढा जास्त हवा आपण आपल्या फुफ्फुसामध्ये भरतो तेवढं जास्त ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतो. अलीकडचं संशोधन सांगते की लेस सप्लाय ऑफ द ऑक्सिजन इज द मेन कॉज ऑफ ऑल द डिसीजेस. त्यामुळे हे जे लेस सप्लाय आहे ऑक्सिजनचा त्याची पूर्तता या दीर्घ श्वसनातून करतो. याच्यामुळे तुमचा श्वसनाचा दर